आपण ज्याच्यावरती विश्वास ठेवतो तो माणूस खरंच त्या लायकीचा आहे का? असा प्रश्न पडावा अशी घटना पुण्यामध्ये घडलेली आहे. एक लैंगिक अत्याचाराचा प्रकार समोर आलेला आहे आणि मी तुला शाळेत सोडतो असं सांगून एका 32 वर्षीय विधवा आईच्या मित्राने तिच्या 13 वर्षाच्या मुलीवरती भर रस्त्यामध्ये गाडी लावून लैंगिक अत्याचार केलाय. अत्यंत धक्कादायक घटना आहे. पुण्यातल्या वारजे पोलीस स्टेशनमध्ये आईने तक्रार दाखल केलेली आहे आणि पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटकसुद्धा केली आहे. ज्ञानेश्वर रायरीकर असं या 29 वर्षीय नराधमाचं नाव आहे. पीडित मुलीची आई ही विधवा आहे आणि या आईचा ज्ञानेश्वरवरती विश्वास होता. त्यामुळे मुलीला त्याच्यासोबत जाण्यासाठी तिने परवानगी दिली आणि मुलीला शाळेत सोडवण्यासाठी ज्ञानेश्वरला बोलावलं. तो सुद्धा शाळेत सोडतो म्हणून आला आणि साधारण सकाळी 7:00-7:30ची घटना आहे. पुण्यातल्या DP रोडवरती त्याने गाडी बाजूला लावली आणि त्यासोबतच तिच्यावरती अत्याचारसुद्धा केला. बरं, मुलीच्या शाळेतनं फोन आला कारण ती वेळेत का नाही पोहोचली. 7ची शाळा होती, मुलगी 7:30 वाजता पोहोचली. त्यामुळे आईने मुलीला विचारलं की तुला जायला उशीर का झाला आणि जेव्हा मुलगी सांगायला लागली, तिने हा जेव्हा प्रकार सांगितला त्यानंतर आईचा संशय वाढला आणि तिने थेट पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी आता पॉक्सो अंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल केला आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपण ज्या लोकांवरती विश्वास ठेवतो, बघा मी सुद्धा एक पालक आहे, ती लोकं खरंच त्या लायकीची आहेत का आणि मुलांच्या बाबतीत कोणावरती विश्वास ठेवावा का असा प्रश्न निर्माण व्हावा अशी ही घटना आहे. तुम्हाला काय वाटतंय? कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. सकाळला फॉलो करायला विसरू नका.